Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Control and Coordination lecture number 3. In previous lecture we already discussed about the structure of neuron. In this lecture we will discuss about the synapse. Then also we discuss about the types of synapse and how the transmission of impulse which is takes place. All these points we will discuss in this lecture. So firstly we discuss about the what is the meaning of synapse. Synapse is the junction between the two neuron. Two neuron च्या मधलं जे जंक्शन असणार आहे which is nothing but the synapse. Simply आपण काय म्हणू शकतो? The junction between the two neuron which is nothing but the synapse. The synapse junction between the two nerve cells or the neuron with a minute gap in between them which allow the transmission of impulse by the neurotransmitter bridge. म्हणजे सिनॅप्स म्हणजे काय असणार आहे? जंक्शन बिटवीन द टू नर्व सेल्स. आता इथं आपण बघितलं तर एका नर्व सेलचा हा काय आहे? सिनॅप्टिक. आपण जर बघितलं बल्ब आहे म्हणजे एका न्यूरॉनचा एंड पोर्शन जो असणार आहे एक्झॉनचा टर्मिनल एंड असणार आहे आणि दुसऱ्या न्यूरॉन या दोन्ही मध्ये या दोन नर्व सेल्स मध्ये एक जंक्शन आहे विथ ए मायन्यूट गॅप इन बिटवीन देम. या दोन्हीच्या मध्ये अगदी मायन्यूट गॅप असेल विच अलाउ की ज्या गॅप मधून काय होईल विच अलाउ द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स बाय न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. की ज्या गॅप मधून न्यूरोट्रान्समीटर ब्रिज मार्फत काय होणार आहे इम्पल्स हा ट्रान्समिट होतो. And this junction of the two nerve cells through which the impulse is transmitted by the neurotransmitter bridge is nothing but the synapse. त्याला आपण काय म्हणतो? synapse म्हणतो. Then we discuss about the properties of the nerve fibers. Next point आपल्याला काय बघायचं आहे? properties of the nerve fibers. The nerve fibers which having different properties, वेगवेगळ्या properties आहेत. That is excitability means nerve fibers have polarized membrane and have the ability to perceive the stimulus. म्हणजे ज्या काही नर्व फायबर्स आहेत त्या नर्व फायबर्स मध्ये पोलराइज्ड मेम्ब्रेन असेल and this polarized membrane जी काही पोलराइज्ड मेम्ब्रेन असणार आहे नर्व फायबरची this polarized membrane which having the ability to perceive the stimulus. म्हणजे जो काही स्टिम्युला आहे एक्सटर्नल इंटरनल स्टिम्युला आहे जे काही चेंजेस होणार आहे तो जो काही स्टिम्युला आहे रिसीव्ह करण्याचा परसीव्ह करण्याची ॲबिलिटी ही नर्व फायबर्स मध्ये असते. देन कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण जर बघितली कंडक्टिव्हिटी means nerve fibers having the ability to transmit the excitation. जेव्हा नर्व ही काय होईल एखादा इम्पल्स त्याच्याकडे आल्यानंतर स्टिम्युला रिसीव्ह केल्यानंतर ती एक्साइट होणार आहे आणि हे जे काही एक्साइटेशन असेल दिस एक्साइटेशन विच इज ट्रान्समिट मीन्स ॲबिलिटी टू ट्रान्समिट द एक्साइटेशन. जे स्टिम्युला रिसीव्ह केल्यानंतर नर्व सेल जेव्हा एक्साइट होणार आहे दिस एक्साइटेशन विच इज ट्रान्समिट थ्रू दिस नर्व फायबर्स. Then next one which is nothing but the stimulus. The nerve fibers which having the ability to receive the different stimulus. Physical stimulus असेल त्याचबरोबर chemical stimulus असेल and these means if there is any change in the physical chemical changes असतील की ज्यामुळे काय असणार आहे जे काही एन्व्हायरमेंट एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये चेंज झाल्यामुळे जो काही फिजिकल और द केमिकल स्टिम्युला विच इज रिसीव्ड बाय द नर्व फायबर्स. म्हणजे नर्व फायबर मध्ये ही ॲबिलिटी आहे. नर्व फायबर काय करू शकतात तर बॉडीच्या आतमध्ये म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये त्याचबरोबर एक्सटर्नल काही चेंजेस झाले तर ते जे काही एक्सटर्नल इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते चेंजेस हे फिजिकल किंवा केमिकल स्टिम्युलसच्या फॉर्म मध्ये ते काय करणार आहेत नर्व फायबर्स रिसीव्ह करणार आहेत आणि ती त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे टू डिटेक्ट
the changes which are takes place in the internal environment of the body or external environment, and these changes which are detected means if there is any physical or chemical change in the external or internal environment of the body, this can be detected by the nerve fibers, and it brings about the excitation in the nerve, muscles or organ. आणि एकदा का हा जो काही स्टिम्युलाय आहे तर डिटेक्ट केल्यानंतर काय होणार आहे, इट ब्रिंग्स अबाउट द एक्साइटेशन, आणि त्यामुळे काय होणार, हा जो काही चेंज डिटेक्ट केल्यानंतर देयर इट ब्रिंग्स अबाउट द एक्साइटेशन, त्यामुळे काय होईल, नर्व एक्साइटेड होणार आहे किंवा एखादा मसल एक्साइटेड होईल, तो रिजन, तो ऑर्गॅनिझम हा काय होणार आहे, एक्साइटेड. देन द नेक्स्ट आपण बघितलं त्याच्यामध्ये threshold stimulus, which is nothing but the minimum intensity of the stimulus. Stimulus ची जी सगळ्यात मिनिमम इंटेन्सिटी असते, दिस इज नथिंग बट द थ्रेशहोल्ड स्टिम्युलस, त्याला थ्रेशहोल्ड स्टिम्युलस म्हटलं जातं. and the subliminal stimuli, which is nothing but the weak stimuli, and the supraliminal stimuli, which is the strong stimuli. या स्टिम्युलाय मध्ये पण आपल्याला दोन टाइप पाहायला मिळतात, वीक स्टिम्युलाय अँड स्ट्रॉंग स्टिम्युलाय. एखादा वीक स्टिम्युलाय आला तर पटकन एक्साइटेशन होणार नाही, पण असे नंबर ऑफ ग्रुप मध्ये नंबर ऑफ वीक स्टिम्युलाय आले तर काय होईल, एक्साइटेशन होणार आहे किंवा तो इम्पल्स पुढे ट्रान्समिट होईल. पण जो काही स्ट्रॉंग स्टिम्युलाय असतो त्यामुळे नंतर फास्टली काय होणार आहे, क्विकली ऍक्शन घडणार आहे, क्विकली हा इम्पल्स पुढे ट्रान्समिट होणार आहे. देन द summation effect, a single weak stimulus will have no effect. आपण मगाशीच बघितलं की हा जो काही वीक स्टिम्युलाय आहे, a single weak stimulus will have no effect. एक सिंगल वीक स्टिम्युलाय जर रिसीव्ह केला किंवा तो डिटेक्ट केला असेल तर त्याचा कोणताही इफेक्ट दिसणार नाही. बट इफ मेनी वीक स्टिम्युलाय, then there is a quick succession or there is a quickly this impulse which is transmitted and then the reflex action which can be carried out. But these weak stimuli, which if these many weak stimuli are there, then there is a quick action or the quick succession आपल्याला पाहायला मिळणार. Then next आपण बघितलं all or the non-law. The nerve will conduct the impulse along its entire length. Nerve will conduct the impulse along its entire length. म्हणजे जे काही नर्व सेल आहे, न्यूरॉन आहे, त्या न्यूरॉन मधून पूर्णपणे, म्हणजे दोन न्यूरॉन मध्ये आपण बघतो द जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन विच इज नथिंग बट द सिनॅप्स, त्याला आपण सिनॅप्स म्हणणार आहोत. एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे जेव्हा इम्पल्स ट्रान्समिट होणार आहे, तो इम्पल्स, तो स्टिम्युला जेव्हा तिला मिळणार आहे, मिळाल्यानंतर काय होईल, तो इम्पल्स हा त्या पूर्ण न्यूरॉन मधून काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. मीन्स the nerve fiber or the neuron will conduct the impulse along its entire length. पूर्ण तिच्या लेंथ मधून हा इम्पल्स काय होणार आहे, कंडक्ट होणार. आता बऱ्याच वेळेला आपण काय बघतो, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन मध्ये, जर समजा मायलिन शीथ असं कंटिन्युअस नसेल, मध्ये मध्ये गॅप असतील, तर काय असणार आहे, तिथं नोड ऑफ रेडिवर असतील, आणि तशा वेळी काय होणार आहे, जे काही इम्पल्स असणार आहे तो कंडक्ट होताना पूर्ण त्या ॲक्झॉन मधून ट्रान्समिट न होता तो काय करणार आहे, जम्प करणार, एका नोड ऑफ रेनिवर मधून दुसऱ्या नोड ऑफ रेनिवरला काय करेल, जम्प करेल. म्हणजे आपण असं या पद्धतीने बघितलं होतं, हा जो काही ॲक्झॉन आहे त्या ॲक्झॉन वरती इथं मायलिन शीथ प्रेझेंट आहे, परत मध्ये गॅप असेल, तिला नोड ऑफ रेनिवर म्हटलं जातं, तर इथून जम्प केल्यानंतर डायरेक्ट तो इथं ट्रान्समिट होणार आहे. देन द नेक्स्ट आपण बघणार आहोत विच इज नथिंग बट द नेक्स्ट पॉइंट, द रिट्रॅक्टरी पिरियड. The retractory period, it is the time period during which the neuron failed to respond to a second stimulus. The retractory period म्हणजे काय असणार आहे, it is the time period during which neuron failed to respond the second stimulus.
हा असा एक पिरियड आहे की ज्या पिरियड मध्ये न्यूरॉन काय करणार आहे, दुसऱ्या सेकंड स्टिम्युलायला रिस्पॉन्स देणार नाही. आणि हा जो काही पिरियड असतो त्या पिरियडला म्हटलं तर रिट्रॅक्टरी पिरियड. अँड दिस रिट्रॅक्टरी पिरियड विच इज इन द मिली सेकंड. अगदी मिली सेकंड मध्ये हा काय असणार आहे, रिट्रॅक्टरी पिरियड असेल की ज्या पिरियड मध्ये जो काही न्यूरॉन आहे तो सेकंड स्टिम्युलायला रिस्पॉन्स देणार नाही, पण तो अगदी थोडा असणार आहे, मिली सेकंद मध्येच असणार आहे. परत हा पिरियड संपल्यानंतर न्यूरॉन काय करेल, त्या सेकंड स्टिम्युलायला रिस्पॉन्स देणार आहे. Then synaptic delay. Synaptic delay means impulse requires about 0.3 to 0.5 milliseconds. आपण जर बघितलं सिनॅप्टिक डिले म्हणजे काय असणार, इम्पल्स रिक्वायर अबाउट 0.3 to 0.5 मिलीसेकंड टू क्रॉस ए सिनॅप्स. म्हणजे काय होणार, जर समजा जो काही सिनॅप्स आहे तो सिनॅप्स क्रॉस करण्यासाठी त्याला जो इम्पल्स आहे, म्हणजे हा एका न्यूरॉन मधला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉन मध्ये ट्रान्समिट होणार आहे. आणि तो ट्रान्समिट होताना या सिनॅप्स मधून ट्रान्सफर होणार, म्हणजे या जंक्शन मधून ट्रान्सफर होणार. आणि त्या जंक्शन मधून ट्रान्सफर होण्यासाठी सपोज त्याला काय लागलेला आहे, 0.3 to 0.5 मिलीसेकंद एवढा जर वेळ लागला, देन इट इज नोन ॲज ए सिनॅप्टिक डिले. त्याला काय म्हटलं तर सिनॅप्टिक डिले. देन नेक्स्ट आपण बघितलं सिनॅप्टिक फटिग, विच इज नथिंग बट द शॉर्ट टर्म सिनॅप्टिक डिप्रेशन. अगदी थोड्या वेळासाठी काय होणार आहे, सिनॅप्टिक डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काय होणार आहे, जे काही इम्पल्स असतील किंवा हे सिनॅप्टिक नॉब जे असणार आहेत त्या काय होणार, त्याच्यामध्ये प्रॉपरली फंक्शन होणार नाही. आणि ते काय असणार आहे, अगदी काही क्षणासाठी मिली सेकंड साठी ही प्रोसेस होणार आहे की ज्यावेळी काय होणार आहे, देर इज अ शॉर्ट टर्म सिनॅप्टिक डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हा जो काही सिनॅप्स असणार आहे त्या सिनॅप्टिक बल्ब असतील ते डिप्रेशन मध्ये जाणार आहेत. अँड देन इट इज नोन ॲज ए सिनॅप्टिक फटिग. त्याला काय म्हटलं तर सिनॅप्टिक फटिग. देन व्हेलॉसिटी. The rate of transmission of impulse is higher in long and thick nerves. ज्या काही लॉंग आणि थिक नर्व्स आहेत, in these long and thick nerves the transmission of impulse is higher. त्याची velocity काय असणार आहे, जास्त असणार आहे in thick and the long nerves मध्ये. Then the velocity of the transmission of impulse which is higher in the homeotherms than the poikilotherms. जे काय पोयाकिलोथर्म्स जे असणार आहेत, पोयाकिलोथर्म्स पेक्षा जे काही होमिओथर्म्स असणार आहेत त्या होमिओथर्म्स मध्ये जी व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी जास्त असते. म्हणजेच काय असेल, कोल्ड ब्लडेड ॲनिमल जे असणार आहेत त्या कोल्ड ब्लडेड ॲनिमल पेक्षा वॉर्म ब्लडेड ॲनिमल मध्ये काय असेल तर हा ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स विच इज or their velocity is higher in the warm blooded animal than the cold blooded animal. Then in voluntary fibers, voluntary fibers जे असणार आहे त्या voluntary fibers मध्ये जी काही velocity असेल ती velocity किती असणार आहे, 100 to 120 मीटर पर सेकंद. एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रान्समिट करू शकणार आहेत हा इम्पल्स, किती इम्पल्सची व्हेलॉसिटी किती आहे, ट्रान्समिशन ऑफ द इम्पल्सची व्हेलॉसिटी ही 100 to 120 मीटर पर सेकंद आहे. अँड इनव्हॉलंटरी फायबर्स मध्ये आपण जर बघितलं, इनव्हॉलंटरी फायबर्स मध्ये ती कमी आहे, दॅट इज 10 to 20 मीटर पर सेकंद एवढा त्याचा व्हेलॉसिटी रेट आपल्याला पाहायला मिळतो. देन if you observe this velocity of the transmission of impulse which is faster in the midulated nerves. जे काय midulated nerves आहेत त्या midulated nerves मध्ये आपल्याला ही velocity फास्ट पाहायला मिळते. का, कारण ज्या मल्टीपोलर न्यूरॉन मध्ये आपण बघितलं की त्याच्यावरती मायलिन शीट प्रेझेंट आहे. त्या मायलिन शीट मध्ये मध्ये गॅप असतील त्याला आपण नोड ऑफ रेन्युअर म्हणतो. त्या एका नोड ऑफ रेन्युअर पासून दुसऱ्या नोड ऑफ रेन्युअर पर्यंत डायरेक्टली जंप करून हा इम्पल्स ट्रान्समिट होणार आहे. त्यामुळे त्याच्यामधला व्हेलॉसिटीचा रेट हा काय असणार आहे, ॲज कम्पेअर टू अदर न्यूरॉन in the midulated nerves the
velocity which is or transmission of impulse which is takes place very fastly, एकदम fastly होणार आहे. Then during the transmission, so these are the different properties of the nerve fibers. या सगळ्या आपण काय बघितलेले आहेत, properties of the nerve fibers बघितले. Then we discuss about the different ion channels. आपल्याला काय बघायचं आहे, different ion channels which play very important role whenever there is a transmission of the impulse from one neuron to other neuron. म्हणजे जी axon आहे त्या axonची जी मेम्ब्रेन असणार आहे त्या मेम्ब्रेन मध्ये आपण बघणार आहोत की डिफरंट काय असणार आहे, आयन चॅनल्स प्रेझेंट असतात. आणि हे जे आयन चॅनल्स प्रेझेंट असणार आहेत ते आयन चॅनल्स कुठले आहेत, तर लिकेज चॅनल्स. पहिलं जे असणार आहे ते लिकेज चॅनल आहे. त्या लिकेज चॅनल मध्ये परत दोन टाइपचे लिकेज चॅनल्स असतात विच आर नथिंग बट द सोडियम लिकेज चॅनल अँड द पोटॅशियम लिकेज चॅनल्स. जेव्हा हे लिकेज चॅनल ओपन असतील तेव्हा त्याच्यामधून काय होणार आहे, सोडियम आणि पोटॅशियम म्हणजे ज्या सोडियम चॅनल असेल तर त्या सोडियम चॅनल्स मधून काय होणार आहे, जे काही सोडियम आयन्स असणार आहेत ते एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधून इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये येणार आहे. आणि जेव्हा हे पोटॅशियम लिकेज चॅनल ओपन असेल तेव्हा ह्या पोटॅशियम लिकेज चॅनल मधून काय होणार आहे, इंट्रासेल्युलर फ्लुइड मधले पोटॅशियम आयन्स हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये काय होतील, ट्रान्सफर होणार. Then the next channel आपण बघितलं, this is nothing but the ligand gate channel, ligand gated channel. The ligand gated channel, this ligand gated channel which is open whenever there is any chemical stimuli. जर एखादा केमिकल स्टिम्युलर रिसीव केला तरच हे लिगॅंड गेटेड चॅनल काय होणार आहे, ओपन होणार आहे. म्हणजेच हे जे काही लिगॅंड चॅनल्स असतील त्याचं गेट काय होतं, ओपन होतं आणि त्याच्यामधून काय होणार आहे, आयन हे एक्सचेंज होणार आहे. म्हणजेच आयन हे ट्रान्सफर होतील. देन द नेक्स्ट असणार आहे मेकॅनिकली गेटेड चॅनल्स. मेकॅनिकली गेटेड चॅनल्स, these mechanically gated channels which also play important role in the transmission of impulse. Whenever they receive any mechanical impulse, mechanical stimuli त्यांनी receive केला असेल, at that time these mechanically gated channels which are open, ते ओपन होणार. अदरवाइज त्याचं काय असणार आहे, त्याचं गेट हे क्लोज असेल. when they receive the stimuli at that time these mechanically gated channels which are open and through which the ions exchange or ion transport होते. then the voltage gated channels, the voltage gated channels which give response to change in the voltage. व्होल्टेज मध्ये जो काही चेंज होणार आहे त्या व्होल्टेज चेंजला रिस्पॉन्स देऊन हा काय होणार आहे, व्होल्टेज गेट चॅनल्स विच आर ओपन अँड क्लोज. जे काही व्होल्टेज गेट चॅनल्स असतात ते ओपन आणि क्लोज कधी होणार आहे, if there is a change in the voltage then there is a opening and closing of these voltage gated channels. All these channels which are formed from the proteins. हे चॅनल्स कशापासून फॉर्म झाले, प्रोटीन्स पासून फॉर्म झाले असणार आहेत आणि ते मेम्ब्रेन मध्ये हे चॅनल्स प्रेझेंट असणार आहेत की थ्रू these channels the exchange of ions which can be takes place and these ion exchange which play very important role in the transmission of the impulse transmission मध्ये ह्या आयनचा इम्पॉर्टंट रोल आहे. then the next आपण इथं अजून एक पॉइंट बघणार आहोत which is nothing but the nerve carrying impulse to the synapse is called as a presynaptic neuron. जो न्यूरॉन काय करणार आहे, इम्पल्स कॅरी करतो, मीन्स द न्यूरॉन कॅरिंग इम्पल्स टू द सिनॅप्स. सिनॅप्स कडे इम्पल्स, हा जो काही सिनॅप्स आहे या दोन न्यूरॉनच्या मधलं जंक्शन आहे त्या जंक्शन कडे इम्पल्स नेण्याचं काम करणारा न्यूरॉन जो असणार आहे त्या न्यूरॉनला म्हटलं तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. त्याला काय म्हणायचं, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मीन्स काय असणार आहे, न्यूरॉन रिसिव्हिंग द इनपुट ऍट द सिनॅप्स. म्हणजे जो न्यूरॉन काय करणार आहे, रिसीव्ह करणार, इनपुट रिसीव्ह करणार आहे. म्हणजे ह्या
प्री सिनॅप्टिक न्यूरॉननी जो इम्पल्स आणलेला आहे तो इम्पल्स रिसीव्ह करण्याचं काम करणारा जो न्यूरॉन असेल, जो न्यूरॉन तो रिसीव्ह करतो त्याला म्हटलं तर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. दिस इज कॉल्ड एज ए पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. Then we discuss about the synaptic transmission. How this synaptic transmission takes place? Whenever the impulse are transmitted from the one neuron to other neuron, then there is the totally, if you observe the nervous system, ही जी काही nervous system असणार आहे, in this nervous system number of neurons are present and all these neurons, in these neurons the junction between these two neurons, which is nothing but the synapse, and with the help of this synapse the impulse are fastly transmitted from the one neuron to other neuron, and then it reaches up to the central nervous system, spinal cord and the brain, and then again the which is the order which is given by the brain, which is again transferred from this motor neuron and it reaches up to the effector organ. Effector organ कडे ती येणार आणि त्याच्यासाठी हे सिनॅप्टिक ट्रान्समिशन इम्पॉर्टंट आहे. देर आर टू टाइप्स ऑफ द सिनॅप्स. दोन टाइपचे सिनॅप्स आपण पाहू शकतो. फर्स्ट वन विच इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल सिनॅप्स अँड सेकंड वन विच इज नथिंग बट द केमिकल सिनॅप्स. The electrical synapse, which is also known as a mechanical synapse, त्याला दुसरं नाव काय म्हटलेलं आहे? Mechanical synapse, which is also known as mechanical synapse. The electrical synapse in which impulse is transferred very fastly. अगदी फास्टली इम्पल्स काय होणार आहे? ट्रान्समिट होणार आहे, बिकॉज इन दिस इलेक्ट्रिकल सिनॅप्स. या इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये आपण काय बघू शकणार आहोत? इन दिस इलेक्ट्रिकल सिनॅप्स द प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, म्हणजे ही जी असणार आहे ही काय आहे? प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन असेल अँड दिस वन इज द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. द स्पेस बिटवीन दीज presynaptic membrane and postsynaptic membrane, which is very less, means they are lie very close to each other. Means presynaptic membrane and postsynaptic membrane, which are these are lie very close to each other or they are attached to each other, and due to which the impulse are transmitted very fastly through these इलेक्ट्रिकल सिनॅप्स. या इलेक्ट्रिकल सिनॅप्स मधून इम्पल्स काय होणार आहेत? एकदम फास्टली ट्रान्समिट होतील. जसं ॲक्झॉन मधून इम्पल्स, म्हणजे जर आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन बघितलं, न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर न्यूरॉनच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला नंबर ऑफ काय असतील हे पार्ट्स दिसणार आहेत. दॅट इज दिस वन इज द सायटॉन असेल, सायटॉन. त्यानंतर काय असेल? दीज आर द डेंड्रॉन. डेंड्रॉन नंतर आपण हा पार्ट काय बघू शकतो? ॲक्झॉन आहे. आणि परत ॲक्झॉन मध्ये हे काय असणार आहे? ॲक्झॉनचे काय असणार आहे? टर्मिनल एंड असतील की त्या टर्मिनल एंडला हे सिनॅप्टिक बल्ब प्रेझेंट असेल. काय असणार आहे? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द सिनॅप्टिक बल्ब प्रेझेंट असते. मीन्स व्हेन द इम्पल्स, आता ह्या सायटॉननी म्हणजे डेंड्राइट्स जे असणार आहेत त्यांनी इम्पल्स रिसीव्ह केले. डेंड्राइट्सनी इम्पल्स रिसीव्ह केल्यानंतर सायटॉन मध्ये जाणार आहे. सायटॉन मधून तो ॲक्झॉन मध्ये जाईल. ॲक्झॉन मध्ये जसा फास्टली इम्पल्स ट्रान्समिट होतो, सेम लाईक दॅट मॅनर द इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये आपल्याला इम्पल्स ट्रान्समिट झालेले दिसेल. बिकॉज इन इलेक्ट्रिकल सिनॅप्स द स्पेस बिटवीन द presynaptic membrane and postsynaptic membrane, which is very less, and the space between this presynaptic membrane and postsynaptic membrane, which is known as a synaptic cleft. त्याला काय म्हटलं तर? सिनॅप्टिक क्लिफ्ट म्हटलं तर. दिस सिनॅप्टिक क्लिफ्ट और द गॅप जंक्शन, म्हणजे ह्या दोन्हीच्या मधला जो गॅप आहे त्याला गॅप जंक्शन म्हटलं तर किंवा सिनॅप्टिक क्लिफ्ट म्हटलं तर, विच इज 3.8 नॅनोमीटर. एवढंच काय असणार आहे त्याचं डिस्टन्स असेल. नॉर्मली ते किती असणार आहे? केमिकल सिनॅप्स मध्ये 20 to 30 नॅनोमीटर असतं.
पण जेव्हा इलेक्ट्रिकल सिनॅप्स असणार आहे, इन दिस इलेक्ट्रिकल सिनॅप्स this gap junction which is 3.8 nanometer in distance and due to which as they lie near to each other, the impulse which is very fastly transmitted from the one neuron to other neuron. Because there is a development of the electrical field in between these two neurons, and दोन न्यूरॉनच्या मध्ये electrical field develop होणार आहे, and due to which these impulse which are transmitted very fastly and there is no need of the neurotransmitter. तिथं neurotransmitter ची काही गरज नाहीये, डायरेक्टली हा इम्पल्स काय होणार आहे, इलेक्ट्रिकल फील्ड डेव्हलप झाल्यामुळे एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे ट्रान्समिट होणार. Then in which region these electrical synapses are present? The body in which there is a need to transmit the very fastly, there is a need to transmit the impulse very fastly. म्हणजे आपल्या बॉडी मध्ये ज्या ठिकाणी किंवा ॲनिमलच्या बॉडी मध्ये ज्या ठिकाणी इम्पल्स हा व्हेरी फास्टली अगदी क्विकली तो ट्रान्समिट होणं गरजेचं आहे, अशा ठिकाणी हे काय असणार आहे, इलेक्ट्रिकल सिनॅप्स काय असणार आहेत, प्रेझेंट असतात. Then we discuss about the chemical synapse. The chemical synapse which takes place when the chemical stimuli which is received and then to transmit the chemical impulse, chemical synapse which takes place in the neuron. Then this chemical synapse which takes place in the neuron as well as in between the two neuron, as well as it takes place in between the neuron and non-neural cell, याच्यामध्ये पण chemical synapse होणार. If you observe, whenever there is a chemical synapse takes place and during that the impulse which reaches up to these terminal end of the axon, and then this impulse which is transmitted, and what are the different changes which takes place in these synaptic bulb, these points we will discuss here. So firstly we discuss about this diagram. If you observe this diagram or the diagram of the synaptic transmission, या synaptic transmission ची आपण ही डायग्राम जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की ही जी डायग्राम आहे, दिस इज द डायग्राम ऑफ द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनची आपण डायग्राम बघितली तर न्यूरॉन मध्ये आपल्याला तीन पार्ट्स पाहायला मिळतात. दीज आर नथिंग बट द सायटॉन, डेंड्राइट्स अँड द ॲक्झॉन. ॲक्झॉनचा जो टर्मिनल पोर्शन असतो, त्या ॲक्झॉनच्या टर्मिनल एंडला असे हे नॉब लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. And this knob-like structure which are known as synaptic bulb. तोच एक सिनॅप्टिक बल्ब आपण इथं दाखवलेला आहे. दिस इथं जे बल्ब दिसतात आपल्याला त्याच्यातला एक बल्ब आपण इथं कन्सिडर केलाय, सिनॅप्टिक बल्ब. मीन्स दिस इज द ॲक्झॉन. ह्या ॲक्झॉनच्या टर्मिनल एंडला हा काय आहे, सिनॅप्टिक बल्ब प्रेझेंट. दिस इज द मेम्ब्रेन ऑफ दिस सिनॅप्टिक बल्ब. या सिनॅप्टिक बल्बची ही मेम्ब्रेन आहे आणि या सिनॅप्टिक बल्बच्या मेम्ब्रेन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्स पाहायला मिळतात. हे जे आहेत हे काय आहेत, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम आयन चॅनेल्स प्रेझेंट आहेत. की ज्या कॅल्शियम आयन चॅनेल्स, हे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्स जेव्हा ओपन होतील तेव्हा बाहेरच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधलं कॅल्शियम हे इंट्रासेल्युलर म्हणजे या सिनॅप्टिक बल्बच्या आतमध्ये एंटर होणार. आता हा जो काही बल्ब आहे त्या बल्ब मध्ये आपल्याला अजून हे नंबर ऑफ असे ग्लोब्युलर स्ट्रक्चर पाहायला मिळतील. दीज आर नथिंग बट द सिनॅप्टिक व्हेसिकल्स. या काय आहेत, सिनॅप्टिक व्हेसिकल्स आहेत. आणि या सिनॅप्टिक व्हेसिकलच्या आतमध्ये काय असणार आहे, न्यूरोट्रान्समीटर असणार आहेत. ईच सिनॅप्टिक व्हेसिकल हॅव्हिंग द नंबर ऑफ neurotransmitter. These neurotransmitter which play very important role whenever the impulse is transmit from this neuron to other neuron. एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे जेव्हा इम्पल्स ट्रान्समिट होतो तेव्हा हे न्यूरोट्रान्समीटर इम्पॉर्टंट रोल करणार. देन दिस मेम्ब्रेन. आता हे आतमध्ये आपल्याला या सिनॅप्टिक बल्ब जो असणार आहे त्याच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे आणि त्याचं जे मेम्ब्रेन आहे, दिस इज नथिंग बट द
प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. हे जे मेम्ब्रेन दिसते आपल्याला, दिस इज नथिंग बट द प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. अँड या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन हे एका न्यूरॉनचं प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे. म्हणजे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन झालं हा. आणि दुसरा न्यूरॉन जो असणार आहे त्या दुसऱ्या न्यूरॉनचं जे मेम्ब्रेन असणार आहे, दिस इज द की ज्याच्याकडे इम्पल्स ट्रान्समिट करायचं आहे, ते जे मेम्ब्रेन असतं त्याला म्हटलं तर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. त्याला काय म्हणायचं? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये आपल्याला हे ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. दीज आर नथिंग बट द लिगॅंड गेट चॅनेल. त्यांना काय म्हणणार आहोत? लिगॅंड गेट चॅनेल्स. और दीज आर ऑल्सो नोन ॲज न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर्स. हे काय आहेत? न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर्स आहेत की जेव्हा न्यूरोट्रान्समीटर या गेटला टच होतील, तिथं जाऊन त्याला अटॅच होणार आहेत, तेव्हा हे लिगॅंड गेट चॅनेल काय होणार? ओपन होणार आहेत. सो दीज रिसेप्टर्स विच ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल whenever the impulse is transmit from the one neuron to other neuron. आता या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या मध्ये आपल्याला स्पेस पाहायला मिळते. आणि तो स्पेस जो असणार आहे त्याला म्हणायचं सिनॅप्टिक क्लिफ्ट. काय म्हटलं जातं त्याला? सिनॅप्टिक क्लिफ्ट. हा जो रिजन आहे ह्याला सिनॅप्टिक क्लिफ्ट म्हटलं जातं. हा स्पेस जो आहे मधलं जे अंतर असणार आहे त्याला सिनॅप्टिक क्लिफ्ट किंवा त्याला गॅप जंक्शन पण म्हटलं. तर जेव्हा केमिकल सिनॅप्स होणार आहे तेव्हा केमिकल सिनॅप्सच्या वेळी एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे जेव्हा इम्पल्स पास होतो, या प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मधला जो स्पेस आहे म्हणजे हे सिनॅप्टिक क्लिफ्ट जे असणार आहे, विच इज 20 to 30 नॅनोमीटर. सम टाइम इट इज अप टू द 40 नॅनोमीटर पर्यंत पण हे सिनॅप्टिक क्लिफ्ट मधलं डिस्टन्स प्रेझेंट असते. Then here we discuss about the how these chemical synapses takes place. Whenever there is a chemical synapses takes place, at that time three important part which play very important role to transmit this chemical impulse. These are nothing but the presynaptic membrane. हे जे काही प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे की प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनचं जे मेम्ब्रेन असणार आहे, म्हणजे जो न्यूरॉन इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनला देणार आहे त्या न्यूरॉनला आपण काय म्हणतो? प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनचा सिनॅप्टिक बल्ब आहे. त्याची जी मेम्ब्रेन आहे, दिस इज नथिंग बट द प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. ज्या न्यूरॉनकडे आपण ट्रान्सफर करणार आहोत, दिस इज नथिंग बट द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन ची जी मेम्ब्रेन असणार आहे की त्या मेम्ब्रेन मध्ये आणि प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन याच्यामध्ये स्पेस प्रेझेंट होतो. म्हणून तीन पार्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे काय? या न्यूरॉनची, एका न्यूरॉनची प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन, दुसरा पार्ट कुठला इम्पॉर्टंट आहे? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. दीज आर द थ्री इम्पॉर्टंट पार्ट. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं हाऊ दीज केमिकल सिनॅप्स इज टेक्स प्लेस, हाऊ दीज द केमिकल इम्पल्स इज ट्रान्समिटेड व्हेन द स्टिम्युलाई विच इज रिचेस अप टू द एक्झॉन. एक्झॉनच्या एंड पर्यंत काय आलेला आहे? हा नर्व इम्पल्स इथं आला. हा नर्व इम्पल्स इथं आल्यानंतर हा नर्व इम्पल्स एक्झॉनच्या एंड पर्यंत आल्यानंतर तो एक्झॉनच्या टर्मिनल एंड मध्ये जाणार आहे. आणि टर्मिनल एंडला हे काय प्रेझेंट आहे? सिनॅप्टिक बल्ब प्रेझेंट. सो दिस नर्व इम्पल्स विच इज रिचेस अप टू दिस सिनॅप्टिक बल्ब. या सिनॅप्टिक बल्ब मध्ये नर्व इम्पल्स पोहोचला. नर्व इम्पल्स इथं आल्यानंतर सिनॅप्टिक बल्ब मध्ये आल्यानंतर हे जे काही व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्स असणार आहेत, कारण आपण त्यांना व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्स का म्हटलेलं आहे? इफ देअर इज अ चेंज इन व्होल्टेज, जर व्होल्टेज मध्ये चेंज झाला तर हे गेट्स काय होतात? ओपन होतात. आता हे ओपन का होणार आहेत? कारण हा नर्व इम्पल्स कुठपर्यंत आलाय? आता सिनॅप्टिक बल्ब पर्यंत आला. सिनॅप्टिक बल्ब पर्यंत आल्यामुळे तिथं काय होणार आहे? देयर इज अ चेंज इन द व्होल्टेज अँड ड्यू टू विच दीज व्होल्टेज गेटेड, हे आपल्याला या मेम्ब्रेन मध्ये पाहायला मिळतात. हे जे काय व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्स आहेत ते चॅनेल्स ओपन होतील. ते चॅनेल्स काय होणार?
ओपन होणार, त्याचं गेट ओपन होणार आहे आणि या बाहेरच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये जे कॅल्शियम आयन्स असणार आहेत, these calcium ions they are enter inside this synaptic bulb. बाहेरचे कॅल्शियम आयन्स हे व्होल्टेज गेटेड चॅनेल मधून कॅल्शियम आयन्स हे सिनॅप्टिक बल्ब मध्ये येणार. देन इथे आपल्याला हे ब्ल्यू कलरने आपण हे कॅल्शियम आयन्स दाखवले. सो द आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॅल्शियम, कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन ह्या सिनॅप्टिक बल्ब मध्ये काय होणार, इन्क्रीज होणार. ड्यू टू एंट्री ऑफ द नंबर ऑफ कॅल्शियम आयन्स, the calcium ion concentration in the synaptic bulb which is increased, and due to which आता एकदा काय हे याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यानंतर काय होतील, हे जे काही या सिनॅप्टिक बल्ब मध्ये प्रेझेंट असलेले नंबर ऑफ सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत, these synaptic vesicles which containing neurotransmitter, याच्यामध्ये रेड कलरने आपण दाखवलेत न्यूरोट्रान्समीटर, these synaptic vesicles which are fused to these presynaptic membrane, ही जी काही प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे या प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनला काय होणार आहे, the synaptic vesicle which are fused to this presynaptic membrane. Whenever the calcium ion concentration in this synaptic bulb which can be increased, due to which synaptic vesicle which are fused to the presynaptic membrane, and when they reaches up to this presynaptic membrane, then these presynaptic membrane पर्यंत आल्यानंतर हे synaptic vessels काय होणार आहेत, these synaptic vessels, the synaptic vesicles which release the neurotransmitter, हे synaptic vesicles काय करतील, release the neurotransmitter, and this process which is known as exocytosis, त्याला काय म्हटलेलं आहे, exocytosis means when the synaptic vesicle reaches up to the presynaptic membrane and these synaptic vesicle which release the neurotransmitter which is known as exocytosis process, and all these neurotransmitter which are released in these synaptic cleft, म्हणजे प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन यांच्यामधला जो स्पेस आहे त्याला आपण सिनॅप्टिक क्लिफ्ट म्हणतो, तिथे हे सगळे न्यूरोट्रान्समीटर काय केले जाणार आहेत, रिलीज केले जातील. देन दिस न्यूरोट्रान्समीटर, आता हे जे काही न्यूरोट्रान्समीटर असतील, दिस न्यूरोट्रान्समीटर which are reaches up to these neurotransmitter receptor, या न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर पर्यंत ते पोहोचणार आहे. न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर म्हणून या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये असे काय असणार आहेत, लिगॅंड गेट चॅनेल्स असतील, की जे लिगॅंड गेट चॅनेल्स काय असणार आहेत, सुरुवातीला क्लोज असतील, पण जेव्हा न्यूरोट्रान्समीटर इथं रिलीज होतील, न्यूरोट्रान्समीटर जेव्हा या लिगॅंड गेट चॅनेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत, तेव्हा हे लिगॅंड गेट चॅनेल्स काय होणार, ओपन होणार. लिगॅंड गेट चॅनेल्स काय होतील, ओपन होणार आहेत. अँड देन as these ligand gate channels are open, these nerve impulse which is transmit to the other neuron, दुसऱ्या न्यूरॉनला काय करणार आहे, तो जो काही पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे त्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे हा इम्पल्स काय केला जाणार आहे, ट्रान्समिट केला जाईल. In this way, the impulse, nerve impulse which is transmitted from the one neuron to other neuron by the chemical synapse, chemical synapse ने तो ट्रान्समिट होणार आहे. आता जेव्हा हे ट्रान्समिशन होणार आहे तेव्हा सगळे न्यूरोट्रान्समीटर हे कशामध्ये रिलीज झाले होते, या सिनॅप्टिक क्लिफ्ट मध्ये रिलीज झाले होते, आणि एकदा का इम्पल्स हा पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन पर्यंत गेला, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन कडून तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे ट्रान्सफर झाला. ट्रान्सफर झाल्यानंतर हे सगळे न्यूरोट्रान्समीटर जे असणार आहेत ते काय केले जाणार आहेत, these are destroyed, all these neurotransmitters which are destroyed by the enzyme cholinesterase enzyme. कोलिनेस्टरेज एन्झाइमच्या साहाय्याने काय होणार, हे सगळे न्यूरोट्रान्समीटर काय केले जातील, डिस्ट्रॉय केले जातील. अँड देन दिस
this neuron which is ready to receive the second or the other stimuli. जो दुसरा स्टिम्युलाई आहे तो रिसीव करण्यासाठी हा सिनॅप्टिक बल्ब जो असणार आहे, दिस सिनॅप्टिक बल्ब विच इज रेडी और दिस केमिकल सिनॅप्स विच इज रेडी टू रिसीव द अदर स्टिम्युलाई अँड ट्रान्सफर दीज नर्व इम्पल्स टू द नेक्स्ट न्यूरॉन. आता याच्यामध्ये जेव्हा न्यूरोट्रान्समीटर रिलीज होणार आहे तेव्हा त्या न्यूरोट्रान्समीटरच्या केमिकल कंपोजिशन वरून हा जो काही इम्पल्स आहे तो इनिबिटरी आहे का एक्साइटेड करणार आहे, दिस कॅन बी डिपेंड मीन्स दिस इम्पल्स or which excited the other neuron or inhibited the other neuron, which is depend upon the chemical of these neurotransmitter. So this is all about the chemical synapse. Then we discuss about the polarization, depolarization along a nerve. Means इथं आपण बघितलं की how the impulse which are transmitted from the one neuron to other neuron by these synaptic transmission. But whenever this impulse is transmitted at that time, what are the different process which are takes place? Means the polarized state to the depolarization state to the repolarization state, again depolarization state. In this way, the number of changes which are takes place in these न्यूरॉन, हे जे काही न्यूरॉन असणार आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ काय होतील चेंजेस होत जाणार आहेत, बिकॉज ईच नर्व अँड दिस प्रोसेस विच कॅन बी कॅरीड आउट बिकॉज द नर्व fibers or the neuron which having the different properties. We already studied these different properties of the neurofibers, and due to these properties of the neurofibers, the nerve fibers or the neuron which can transmit the impulse from the one neuron to other neuron. Then how this process which is takes place, and this in this process different ions as well as different channels which play very important role, because whole this process, whenever the process is takes place, the ionic concentration which play very important role, and due to this ionic concentration the impulse is transmitted from one part of this axon to other part of this axon, and so this process which can be takes place in this manner. Firstly, if you observe, whenever the neuron which are in the resting condition means the resting axon आपण त्याला म्हणणार आहोत. हा जो काही न्यूरॉन आहे या न्यूरॉनकडे आता कोणताही स्टिम्युलाई त्याने रिसीव्ह केले नाही, इम्पल्स त्याच्याकडे आलेला नाही. अशा कंडिशन मध्ये जो काही न्यूरॉन असणार आहे त्या न्यूरॉनचा एक्झॉन पार्ट जो असणार आहे, दिस इज इन द रेस्टिंग कंडिशन. तो कसा आहे, रेस्टिंग कंडिशन मध्ये असेल. In that resting condition, if you observe this axon, जर आपण axon बघितलं तर axon मध्ये axonच्या बाहेरच्या साइडला जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असेल, in this extra cellular fluid the positively charged sodium ions which are present. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्हली चार्ज, हे जे काही सोडियम आयन्स असणार आहेत ते सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त असणार. त्याच्याबरोबर काय असणार आहेत, निगेटिव्हली चार्ज आयन्स असतील, त्याचबरोबर पोटॅशियम पण असणार आहे. पण ऍज कम्पेअर टू दिस the chloride and the potassium, the sodium ion concentration which is higher in the extracellular fluid. Extracellular fluid मध्ये काय असणार आहे, there is a presence of the higher concentration of positively charged sodium ions, and inside the or inner to this axon membrane, ही जी काय axonची मेम्ब्रेन आहे त्या axonच्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये, म्हणजे या axonच्या आतमध्ये इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये जर आपण बघितलं, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द निगेटिव्ह ऑर्गॅनिक आयन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. आता निगेटिव्ह ऑर्गॅनिक आयन्स त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, देयर इज ए प्रेझेन्स ऑफ द पोटॅशियम आयन्स, negatively charged protein molecules and nucleic acids. Means intracellular fluid मध्ये एक्झॉनच्या आतमध्ये, ही एक्झॉनची मेम्ब्रेन आहे, ही मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनच्या आतमध्ये
कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. बिकॉज देर इज अ प्रेझन्स ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पोटॅशियम आयन्स ॲज वेल ॲज द क्लोराइड आयन्स असणार आहेत. त्याचबरोबर काय असणार? देर इज अ प्रेझन्स ऑफ ऑल्सो प्रोटीन मॉलिक्युल्स अँड न्यूक्लिक ऍसिड. प्रोटीन मॉलिक्युल्स अँड न्यूक्लिक ऍसिड विच आर ऑल्सो प्रेझेंट इन द इंट्रासेल्युलर फ्लुइड और इनसाइड द एक्झॉन. एक्झॉनच्या आतमध्ये काय असणार आहे? हे प्रोटीन मॉलिक्युल्स असतील, निगेटिव्हली चार्ज प्रोटीन मॉलिक्युल्स असतील आणि न्यूक्लिक ऍसिड्स असतील की ज्यामुळं एक्झॉनच्या आतमध्ये काय असेल तर जे आयोनिक पोटेन्शियल असणार आहे ते काय असेल? निगेटिव्हली चार्ज आयन्स हे जास्त असणार आहे. आणि बाहेरच्या साईडला म्हणजे एक्झॉनची मेम्ब्रेन जे आहे ते मेम्ब्रेनच्या बाहेर म्हणजे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन्स प्रेझेंट असतात. सो इन द रेस्टिंग कंडिशन आणि अशामुळे काय होणार आहे? द पोटेन्शियल डिफरन्स इन द रेस्टिंग न्यूरॉन कॉल्ड एज ए रेस्टिंग पोटेन्शियल. Potential difference in the resting neuron is called as a resting potential. तर potential difference म्हणजे कुठला potential difference असणार आहे? तर ionic potential of these extracellular fluid and intracellular fluid means ionic concentration of the extracellular fluid and ionic concentration of the intracellular fluid या दोन्ही मधला जो डिफरन्स असणार आहे त्याला म्हटलं तर पोटेन्शियल डिफरन्स. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स आपण जर कन्सिडर केला तर एक्झॉनच्या एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयनची संख्या जास्त आहे. एक्झॉनच्या आतमध्ये निगेटिव्हली म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये निगेटिव्हली चार्ज आयनची संख्या जास्त आहे. निगेटिव्ह चार्ज जास्त आहे कारण तिथं पोटॅशियम आयन्स असणार आहेत. तर पोटॅशियम आयन्स बरोबर निगेटिव्हली चार्ज प्रोटीन मॉलिक्युल्स आणि न्यूक्लिक ऍसिड असल्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज असेल. आणि त्यामुळे या दोन्ही मधला जो काही डिफरन्स असणार आहे रेस्टिंग न्यूरॉन मधला त्याला रेस्टिंग पोटेन्शियल म्हटलं तर. अँड दिस रेस्टिंग पोटेन्शियल विच इज -70 मिलीव्होल्ट्स. हा किती आहे? -70 मिलीव्होल्ट असेल. अँड दिस कॅन बी मेंटेन by the sodium potassium exchange pump. याच्यामध्ये या मेम्ब्रेन मध्ये काय असणार आहे? इथं आपण बघितलेलं आहे की काय असतात? लिकेज चॅनेल प्रेझेंट असतात किंवा आपण त्या लिकेज चॅनेल त्याचबरोबर व्होल्टेज गेटेड चॅनेल्स बघणार आहोत. त्या लिकेज आणि व्होल्टेज गेटेड चॅनेल्स मध्ये दोन टाइपचे चॅनेल्स असतात. पोटॅशियम अँड पोटॅशियम अँड सोडियम असे काय असणार आहेत? हे चॅनेल्स प्रेझेंट आहेत. आणि हे जे चॅनेल्स असणार आहेत या चॅनेल्स मुळे हे जे चॅनेल्स असतील ते काय फॉर्म करणार आहेत? सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप फॉर्म करतील. पण जेव्हा तो रेस्टिंग कंडिशन मध्ये असणार आहे तेव्हा हे चॅनेल्स काय असतील? क्लोज असणार आहेत कारण बाहेरच्या साईडला पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन्स असणार आहेत, आतमध्ये पोटॅशियम आयन्स प्रेझेंट असणार. अँड दिस कंडिशन which is known as the polarized stage. ही कशी स्टेज आहे? polarized stage आहे. or this membrane of the axon which is known as a polarized membrane. त्याला काय म्हटलेलं आहे? polarized membrane म्हटलेलं आहे. and when it receive or when these polarized membrane which is excited by receiving the stimuli, जेव्हा त्यांनी स्टिम्युलाई रिसीव्ह केला देन दिस एक्झॉन गेट एक्साइटेड. हा एक्झॉन काय होणार? एक्साइटेड होणार बाय रिसीविंग द स्टिम्युलस और इफ द स्टिम्युलस इज अप्लाइड ऑन दिस न्यूरॉन. या न्यूरॉन कडे एखादा स्टिम्युलाई त्याने रिसीव्ह केला, त्याच्या डेंड्राइट्सनी स्टिम्युलाई रिसीव्ह केला, सायटम कडून तो एक्झॉन पर्यंत आलेला आहे. एक्झॉन पर्यंत आल्यानंतर हा एक्झॉन काय होणार आहे? दिस एक्झॉन विच गेट द एक्साइटेड. त्याने स्टिम्युलाई रिसीव्ह केला, स्टिम्युलाई रिसीव्ह याच्यावरती अप्लाय झाल्यामुळे हा एक्साइटेड होणार. एकदा का तो एक्साइटेड झाल्यानंतर काय होईल? दिस एक्झॉन विच अंडरगो डिपोलरायझेशन. सुरुवातीला याच्यामध्ये काय होते? ही कंडिशन जी होती की ज्यावेळी बाहेरच्या फ्लुइड मध्ये एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जास्त असणार आहेत,
पॉझिटिव्ह चार्ज आहे, आतमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, अशी जी कंडिशन असणार आहे त्याला पोलरायझेशन म्हणायचं. आता काय होणार आहे, तो काय झालेला आहे, स्टिम्युलाय त्याला रिसीव्ह केला, एक्साइटेड झाला. एक्साइटेड झाल्यामुळे काय होणार आहे, त्याचे जे चॅनल्स असतील, आयनचे जे चॅनल्स असणार आहेत ते चॅनल्स काय होणार, ओपन होणार. आणि ओपन होताना काय होणार आहे, त्याच्यामध्ये फक्त सोडियमचे जे चॅनल्स असतील ते ओपन होणार. पोटॅशियम म्हणजे सोडियम गेट्स विच आर ओपन, पोटॅशियम गेट्स विच आर क्लोज. पोटॅशियम गेट्स हे क्लोज असणार आहेत, फक्त सोडियम गेट्स काय होणार आहेत, ओपन होणार आहेत. आता सोडियम गेट्स ओपन झाल्यामुळे काय होतील, these the channels, ion channels which are open, and due to which opening of these sodium gates, the sodium ions, positively charged sodium ions which are present in the extracellular fluid, these sodium ions which are enter inside the axon. एक्झॉनच्या काय होणार आहेत, ठराविक सगळ्या एक्झॉन मध्ये एकाच वेळी काय होत नाहीत, आयन येणार नाहीत. सुरुवातीला समजा इथं काय झालेलं आहे, स्टिम्युलाय आला, इथला पार्ट जो असणार आहे एक्झॉनच्या एवढा पार्ट काय झालेला आहे, हा एवढा पार्ट सुरुवातीचा हा एवढाच पार्ट काय झाला, एक्साइटेड झाला. जेवढा पार्ट एक्साइटेड झालेला आहे तेवढा म्हणजे हा इथला पार्ट आपण म्हटला, एवढा पार्ट एक्साइट झाला तर एवढ्या पार्ट मध्येच काय होणार आहे, डिपोलरायझेशनची प्रोसेस होणार. म्हणजे इथले जे चॅनेल्स असणार आहेत, सोडियम आयनचे जे चॅनेल्स असतील त्याचे जे गेट्स असणार आहेत ते ओपन होतील आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये प्रेझेंट असलेलं सोडियम आयन जे असणार आहे, दीज सोडियम आयन्स विच आर एंटर इनसाइड द एक्झॉन, एक्झॉनच्या आतमध्ये ते एंटर होतील. अँड ड्यू टू विच, आता इथं काय झालेलं आहे, या सोडियम आयन्स आतमध्ये आले, सोडियम आयन्स आतमध्ये आलेले आहेत, पोटॅशियम पण पॉझिटिव्हली चार्ज आहेत, पण पोटॅशियम आयन्स बाहेर जाणार नाहीयेत आणि कंटिन्युअसली सोडियम आयन्स आतमध्ये यायला लागले. त्यामुळं काय झालेलं आहे, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स कॉन्सन्ट्रेशन विच इज इनक्रीज इनसाइड द एक्झॉन. एक्झॉनच्या या पार्ट मध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, इनक्रीज होणार. अँड दिस इज नथिंग बट द डिपोलरायझेशन ऑफ द एक्झॉन. ह्या एक्झॉनच्या पार्टचं काय झालं, डिपोलरायझेशन झालं. आता डिपोलरायझेशन झालं म्हणजे हा जो काही इम्पल्स आहे तो ह्या पोलराइज स्टेट मधला इम्पल्स हा पुढे सरकला आणि पुढे गेल्यानंतर हा पोलराइज कंडिशन मध्ये जो होता तो परत काय झालेला आहे, तो विच बिकम द डिपोलराइज. हा काय झाला, डिपोलराइज झाला. म्हणजे इथं आपण बघितला हा पोलराइज होता, हा पोलराइज होता. त्या पोलराइज कंडिशन मध्ये असताना पॉझिटिव्ह चार्ज बाहेर होते, निगेटिव्ह आतमध्ये होते. परत काय झालेलं आहे, चॅनल्स ओपन झाले, बाहेरचे पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन्स आतमध्ये गेले, आतमध्ये गेल्यानंतर हा या पार्ट मध्ये एक्झॉनच्या या पार्ट मध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, तो डिपोलराइज झाला. काय झाला, डिपोलराइज झाला. म्हणजे या रिजन मध्ये इम्पल्स ट्रान्समिट झाला, स्टिम्युलाय या रिजन पर्यंत पोहोचला. आता पोहोचल्यानंतर परत हा जो काय स्टिम्युलाय आहे किंवा हा इम्पल्स आहे तो काय व्हायला पाहिजे, एक्झॉनच्या पुढच्या पार्ट मध्ये गेला पाहिजे. आता पुढच्या पार्ट मध्ये जेव्हा तो ट्रान्सफर होणार तेव्हा पुढचा जो काही पार्ट असणार आहे तो पुढचा पार्ट कसा असणार आहे की जो पोलराइज स्टेज मध्ये होता तो आता डिपोलराइज झाला. आणि पहिला पार्ट जो असणार आहे म्हणजे जो ऑलरेडी डिपोलराइज झाला होता की जिथं काय झालं होतं तर आतमध्ये इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं. अशा वेळी डिपोलरायझेशन झालं होतं. पण आता इम्पल्स पुढे गेल्यामुळं परत कंडिशन रिव्हर्स होणार. परत कंडिशन काय होणार आहे, रिव्हर्स होणार. म्हणजे परत त्याचं रिपोलरायझेशन होणार. परत काय होणार, पोलरायझेशन होणार म्हणजेच रिपोलरायझेशन होणार. म्हणजे तो नॉर्मल स्टेटला येणार आहे. म्हणजे जसा रेस्टिंग कंडिशन मध्ये होता तसा रेस्टिंग कंडिशनला तो एक्झॉनचा पार्ट येणार आहे. आणि रेस्टिंग कंडिशन मध्ये येण्यासाठी इथं काय होणार आहे, जेव्हा तो रिपोलराइज होईल त्यावेळी हे जे काय सोडियम आयन चॅनलचे जे गेट असणार आहेत ते क्लोज होतात आणि पोटॅशियम आयन जे चॅनल्स असतील त्याचे पोटॅशियम आयन चॅनल्सचे जे गेट्स असणार आहेत दीज आर ओपन. ते काय होतात, ओपन होतात.
ते ओपन झाल्यामुळे काय होईल, हा पोटॅशियम आयन जे असणार आहेत आतमधले पोटॅशियम आयन्स हे बाहेर येतील, बाहेर येणार आहेत ते, आणि बाहेर आल्यामुळं काय होणार, आणि बाहेरून आतमध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आतमध्ये आता येणार नाहीत, कारण सोडियमचं तर काय केलंय, सोडियम आयनचं गेट बंद झालेलं आहे, फक्त पोटॅशियम आयनचं गेट ओपन आहे, त्यामुळे पोटॅशियम आयन्स हे आतून बाहेर जाणार आहेत, बाहेरून सोडियम आयन्स आतमध्ये येणार नाहीत, आणि त्यामुळं आहे तसं सुरुवातीचं काय असणार आहे, देयर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द निगेटिव्हली चार्ज आयन्स विच कॅन बी इनक्रीज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द निगेटिव्हली चार्ज प्रोटीन मॉलिक्युल्स अँड द न्यूक्लिक ऍसिड इनसाइड द एक्झॉन. एक्झॉनच्या आतमध्ये निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, आणि आहे तसा हा एक्झॉन परत रेस्टिंग कंडिशन मध्ये जाणार आहे, जोपर्यंत तो दुसरा इम्पल्स, दुसरा स्टिम्युलाय रिसीव्ह करत नाही, एक्साइटेड होत नाही, तोपर्यंत हा पोलराइज कंडिशन मध्ये असणार आहे. जेव्हा तो परत एक्साइट होईल, एक्साइट झाला की परत आयनचं काय होणार आहे, एक्सचेंज होणार, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आतमध्ये येतील, निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर वाढणार आहे, डिपोलराइज कंडिशन होणार, डिपोलराइज झाला, परत इम्पल्स पुढे गेला की जो पार्ट डिपोलराइज झाला होता तो परत आहे तसा रिपोलराइज होणार, म्हणजेच त्या ज्या पार्टचं डिपोलरायझेशन झालं होतं त्याचं परत रिपोलरायझेशन होण्यासाठी त्या पार्ट मधले पोटॅशियम आयन्स बाहेर जातील, आणि हे जे काही सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आता वाढणार नाही, कारण ते गेट बंद झालेत, आणि त्यामुळं इथं निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असणार आहे एक्झॉनच्या आतमध्ये, आणि बाहेर काय असेल, पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे काय असेल, just the same, means positive ion concentration which is more in the extracellular fluid and negative ion concentration which is more in the intracellular fluid, means this condition which is nothing but the resting condition of the axon. axon ची resting condition असणार आहे, जोपर्यंत त्याच्यापर्यंत सेकंड स्टिम्युलाय तो रिसीव्ह करत नाही, एक्साइटेड होत नाही तोपर्यंत. देन if you observe whenever there is a depolarization, आता जेव्हा डिपोलरायझेशन होतं म्हणजे हा एक्सॉन काय होईल, एक्साइटेड झाला, स्टिम्युलाय रिसीव्ह केल्यामुळे एक्साइटेड झाला, आणि हा एक्साइटेड झाल्यानंतर त्यावेळी जर आपण बघितलं डिपोलरायझेशन मध्ये जे काय ऍक्शन पोटेन्शियल असणार आहे, दिस ऍक्शन पोटेन्शियल विच इज 30 to 60 मिली व्होल्ट्स, किती येते, 30 to 60 मिली व्होल्ट्स एवढं काय असेल, ऍक्शन पोटेन्शियल असणार आहे. Then we discuss about the saltatory conduction, and this saltatory conduction which is more, आता हे saltatory conduction आपण बघितलं which is very fastly and which is observed especially the neuron which having the nodes of Renier, म्हणजे जम्पिंग नी काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे इम्पल्स. अशा वेळी जर आपण बघितलं हे जे काही पोलरायझेशन, पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, अगेन रिपोलरायझेशन, म्हणजे रेस्टिंग कंडिशनला परत डिपोलराइज होणार, परत रिपोलराइज होणार, हे फक्त कुठं होणार आहे, तर ज्या पार्ट मध्ये इथं जर आपण बघितलं इथं मायलिन शीथ नाहीये, आणि ही मायलिन शीथ नसल्यामुळे या पार्टला आपण काय म्हणतो, नोड ऑफ रेनियर म्हणतो, तिथंच फक्त काय होणार आहे, आयनचं एक्सचेंज होणार आहे, तिथंच फक्त काय होईल, डिपोलरायझेशन होईल, अगेन रिपोलरायझेशन होईल, आणि इथून हा जो इम्पल्स आहे तो डायरेक्टली दुसऱ्या याला नोड ऑफ रेनियरला काय होणार, जम्प करणार, आणि त्यामुळं या ज्या काही याचं कंडक्शन जे असणार आहे विच इज टेक्स प्लेस व्हेरी फास्टली, आणि त्याची जर व्हेलॉसिटी आपण बघितली 120 मीटर पर सेकंड असणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द हाऊ द transmission of impulse which is takes place through the neuron. Then what are the types of the synapse, synapse चे types कोणते असणार आहेत, electrical synapse, chemical synapse, and what are the different properties of the nerve fibers. त्याच्या या पॉइंट वरती ही डायग्राम जी आहे, ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. या डायग्राम वरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की डायरेक्ट आपल्याला 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो, राईट ए नोट ऑन द सिनॅप्स, किंवा डायरेक्टली आपल्याला असंही विचारलं जाईल, डिस्क्राइब केमिकल सिनॅप्स. त्यानंतर यामधले जे काही सिक्रेशन्स असणार आहेत, जे पॉइंट्स असणार आहेत, स्टेप्स आहेत त्याच्यामधले ते इम्पॉर्टंट आहेत, एमसीक्यू साठी ते इम्पॉर्टंट असते.
देन देयर इज अ प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीज वरती पण आपल्याला 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. गिव्ह द प्रॉपर्टीज ऑफ द नर्व फायबर्स and this process which is also important for the your theory as well as the NEET एक्झाम. नीट एक्झाम साठी हे दोन्ही पण पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरती बरेचसेच आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. किंवा जे चॅनल्स सांगितलेत द डिफरंट द चॅनल्स आयन चॅनल्स असतील त्या आयन चॅनल्स पण आपल्याला माहिती पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट द सिनॅप्स. थँक्यू व्हेरी मच.